LIC लवकरच आरोग्य विमा व्यवसायात 31 मार्चपर्यंत स्वतंत्र आरोग्य विमा कंपनीमधील हिस्सेदाराची घोषणा. हिस्सेदारी खरेदी करण्याचा इरादा. सरकारी मालकीची भारतीय जीवन विमा महामंडळ अर्थात LIC लवकरच आरोग्य विमा कंपनीतील हिस्सेदारी खरेदी करणार आहे. या संदर्भात मंगळवारी LICचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धार्थ मोहंती यांनी सांगितले की विमा कंपनी चालू आर्थिक वर्ष 2025च्या अखेरीस म्हणजेच 31 मार्चपर्यंत स्वतंत्र आरोग्य विमा कंपनीतील हिस्सेदारी खरेदी करण्याची घोषणा करू शकते. दरम्यान सिद्धार्थ मोहंती यांनी LIC ज्या कंपनीत महत्त्वपूर्ण हिस्सेदारी खरेदी करू शकते किंवा इच्छित आहे त्याचं नाव उघड केलेलं नाही. मुंबईत झालेल्या ग्लोबल कॉन्फरन्स ऑफ ॲक्च्युअरीजच्या परिषदेत मोहंती म्हणाले, आमच्या योजना आहेत आणि कंपनीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. LIC साठी आरोग्य विम्यात प्रवेश करणे हा एक नैसर्गिक पर्याय आहे. नियामक मंजुरींना वेळ लागतो. LIC बहुसंख्य हिस्सेदारी खरेदी करणार नाही. मोहंती यांनी असेही स्पष्ट केले की LIC आरोग्य विमा कंपनीतील बहुसंख्य हिस्सेदारी खरेदी करणार नाही. LICने आर्थिक वर्ष 2025च्या पहिल्या तिमाहीत म्हटले होते की आरोग्य विमा व्यवसायात प्रवेश करण्यासाठी ते आर्थिक वर्ष 2025 मध्ये प्रयत्न करू इच्छितात. सध्या बाजारात 7 स्वतंत्र आरोग्य विमा कंपन्या आहेत, ज्यामध्ये स्टार हेल्थ अँड अलाइड इन्शुरन्स, निवा बुपा हेल्थ इन्शुरन्स, केअर हेल्थ इन्शुरन्स, आदित्य बिर्ला हेल्थ इन्शुरन्स, मणिपाल सिग्ना हेल्थ इन्शुरन्स, नारायण हेल्थ इन्शुरन्स आणि गॅलेक्सी हेल्थ इन्शुरन्स यांचा समावेश आहे. RBI कडून दीर्घकालीन बॉन्डची LICची मागणी. या व्यतिरिक्त मोहंती म्हणाले की LICने RBIला अतिरिक्त दीर्घकालीन बॉन्ड जारी करण्याची विनंती केली आहे. LICने यापूर्वी 40 वर्षाच्या बॉन्डसाठी विनंती केली होती, जी RBIनं मंजूर केली होती. आता LIC 50 वर्ष आणि 100 वर्षाच्या बॉन्डसाठी RBIशी चर्चा करत आहे. तिला मंजुरी मिळेल अशी आशा आहे.